आणि यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून एक अत्यंत महत्त्वाची बातमी येते। खरं तर बातमी आहे मुंबई विद्यापीठाशी संबंधित पण राजकीय। मुंबई विद्यापीठाच्या सिनेटची निवडणूक पुन्हा एकदा स्थगित झाली। 22 सप्टेंबरला ही निवडणूक होणार होती, मात्र महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यातील कलम 8 चा आधार घेत महाराष्ट्र शासनाकडून कोणतेही आदेश प्राप्त न झाल्यामुळे ही निवडणूक स्थगित करण्यात आलेली आहे। या अगोदर सुद्धा सिनेटची निवडणूक स्थगित करण्यात आली होती, त्यावेळेसचा मुद्दा हा मतदार याद्यांचा होता। मात्र यावेळेस आणखी एका मुद्द्यावर ही निवडणूक स्थगित करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। 22 सप्टेंबरला ही निवडणूक होणार होती। या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जही भरून झाले होते, मात्र अचानकपणे निवडणूक स्थगित करण्यात आलेली आहे। कारण नेमकं काय आहे जाणून घेण्यासाठी माझे सहकारी देवेंद्र कोल्हटकर आहेत आपल्या सोबत, त्यांच्याकडे जाऊया। देवेंद्र। कविता, मुंबई विद्यापीठ निवडणुकीला पुन्हा एकदा स्थगिती मिळालेली आहे। सिनेटच्या निवडणुकीची सर्व प्रक्रिया यावेळेस पार पडली होती। अवघ्या एक दिवसावरती सिनेटची निवडणूक बाकी आहे आणि त्यावेळेस आपण बघतोय की पुन्हा एकदा या सिनेटच्या निवडणुकीला स्थगिती मिळालेली आहे। नेमकं कारण काय हे अद्याप समजू शकले नाहीये, मात्र आता मुंबई विद्यापीठाकडून एक परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे। त्यामध्ये त्यानुसार ही निवडणूक जी आहे ती स्थगित झालेली आहे। आपल्याला माहिती आहे की या निवडणूक ठाकरेच्या गटाची युवा सेना विरुद्ध अभाविप अशा पद्धतीची थेट लढत होणार होती। सगळ्या प्रकारची तयारी जी आहे ती दोन्ही गटाकडून करण्यात आली होती आणि आपण बघतोय की आता एक दिवस अवघा या सगळ्या निवडणुकीला बाकी असताना स्थगिती जी आहे ती या सिनेटच्या निवडणुकीला देण्यात आलेली आहे। जे पत्र आता आपल्याला समोर दिसतंय त्या पत्रामध्ये सगळ्या निवडणुकीशी संबंधित असणाऱ्या अधिकाऱ्यांना, उमेदवारांना ही माहिती देण्यात आलेली आहे की ही निवडणूक स्थगित करण्यात आलेली आहे। पण या पत्राचा काही पुढचा भाग आहे का, त्यामध्ये काही कारण देण्यात आलेलं आहे का? कारण आता आपल्याला जे स्क्रीनवर दिसते त्याच्यामध्ये कुठलंही कारण देण्यात आलेलं दिसत नाहीये। नक्कीच कविता, कुठल्याही पद्धतीचं कारण ठोस जे ते समोर आले। आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार काही वेळापूर्वी मुंबई विद्यापीठामध्ये एक महत्वाची विद्यापीठाची अंतर्गत बैठक पार पडलेली आहे आणि त्या बैठकीनंतर अशा पद्धतीचं परिपत्रक जे आहे ते उशिरा मुंबई विद्यापीठाकडून जारी करण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे की मुंबई विद्यापीठाच्या निवडणुकीला स्थगिती देण्यात आलेली आहे। असाच प्रकार जो आहे तो काही महिन्यापूर्वी देखील सिनेटच्या निवडणुकीबाबत घडला होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा मुंबई विद्यापीठाची निवडणूक जी आहे ती स्थगित करण्यात आलेली आहे। मागे मतदार याद्यांचा घोळ जो आहे तो समोर ठेवण्यात आला होता, मात्र यावेळेस कुठल्याही पद्धतीचं कारण दिलं जात नाहीये। कविता, महत्वाचा मुद्दा असा आहे की मुंबई विद्यापीठाची सिनेटची निवडणूक जी आहे ती राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चेची असते आणि यावरून स्वाभाविक आहे आता राजकीय पडसाद देखील उमटताना पाहायला मिळू शकतात। राजकीय पडसाद निश्चित उमटतील, कारण विधानसभेची निवडणूक तोंडावर असताना, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नसताना ही निवडणूक होणार होती। प्रामुख्याने मुंबईमधली निवडणूक म्हणून बघितले जाते। अभाविप आणि ठाकरे गट यांच्यामधली ही लढाई म्हणून पाहिली जाते। त्यामुळे या निवडणुकीमध्ये कुणाची सरशी होणार हे विधानसभेच्या निवडणुकीच्या अगदी दोन्ही पक्षांसाठी महत्त्वाचं होतं, पण अचानकपणे ही निवडणूक रद्द करण्यात आलेली आहे। आश्चर्याची बाब म्हणजे निवडणूक का स्थगित करण्यात आलेली आहे याबाबतचं कोणतंही कारण सरकारकडून, विद्यापीठाकडून देण्यात आलेलं नाहीये। देवेंद्र, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।